Hello students, today we will learn about the phylum Mollusca. So already we studied few phylums and now we will study the phylum Mollusca. Initially we start the general characters of Mollusca, but before that we just study how the word Mollusca comes. Actually the Mollusca, the word which derived from the Latin language. Mollusks means the soft. So in Latin language, the soft nut which is enclosed in a thin shell, that is called as a mollusca. And as the word which is derived from the Latin, so we call it as the mollusca. And so referring to the bivalve shell and a soft-bodied animal enclosed in the shell, we call them as the mollusca. The animals from phylum Mollusca, they are specifically aquatic. Mostly they are marine and some of them they are freshwater and some of them they are terrestrial one. So the animals they shows bilaterally symmetrical body. But in case of the gastropoda and in case of the cephalopoda, the animals they lose their bilateral symmetry. Now why they lose their bilateral symmetry? Because we know that the body become asymmetrical due to the not tension, torsion or the spiral twisting. बघा इथे काय होतं आहे की ॲनिमल्स मॉल्युस्कामधले हे मेजॉरिटी ऑफ द टाइम बायलॅटरल सिमेट्री दाखवतात. पण गॅस्ट्रोपोडा ज्याला आपण म्हणतो गॅस्ट्रोपोडा जो काही आहे तर त्या गॅस्ट्रोपोडाचं एक्झाम्पल आहे स्नेल, ॲपल स्नेल. आपल्या घराच्या आजूबाजूला जी स्नेल आपल्याला दिसते ती. ओके, मग असे जे स्नेल्स किंवा सेफॅलोपोडामधले काही ॲनिमल्स असतात, तर ह्या सेफॅलोपोडामधले जे ॲनिमल्स असतात तर त्या सेफॅलोपोडामधले ॲनिमल्सचे बॉडी जी असते ती स्पायरल असते किंवा ट्विस्टिंग केलेली असते, म्हणून ते त्यांचं सिमेट्री बायलॅटरल सिमेट्री लूज करतात आणि त्याच्याऐवजी मग त्या असिमेट्रिक बनून जातात. द बॉडी ऑफ द मॉल्युस्का विच इज सॉफ्ट अँड डिफरन्शिएटेड इन टू 4 पार्ट्स. सो विच आर दोज 4 पार्ट्स? सी, द फर्स्ट वन that is the anterior head, then the second one that is dorsal visceral mass, third one is the foot, and the fourth one which is known as the mantle. So the body is divisible into 4 parts. मग त्या मॉल्युस्काची बॉडी 4 पार्ट्स मध्ये डिवाइड झालेली असते: हेड, विसरल मास, फूट आणि मॅन्टल. सो इपिडर्मिस इज अ सिंगल लेअर. आपण ज्याला स्किन म्हणतो ना, आउटरमोस्ट कव्हरिंग, तर ती जी काही इपिडर्मिस असते ती सिंगल लेअर असते अँड दॅट जनरली इट इज सिलिएटेड विथ अ म्युकस ग्लँड. म्युकस ग्लँड बघा, ग्लँड्स विच सिक्रेट्स द म्युकस, जसं आपण म्हणतो ना एक्झोक्राईन ग्लँड्स, एंडोक्राईन ग्लँड्स, तर ह्या अशाच ही म्युकस ग्लँड ही आहे एक्झोक्राईन ग्लँड की ती स्वतःचं सिक्रेशन बॉडीच्या बाहेर टाकते. मग तुम्ही बघा, स्नेल कोणतीही गोगलगाय किंवा कोणतीही स्नेल घेतली तर तिला हात लावायला आपण आपल्याला किळस येते. घाबरतो म्हणण्यापेक्षा आपल्याला किळस वाटते. का बरं? कारण ती जी काही स्नेल्स असतात त्यांच्या बॉडीवर म्युकस ग्लँड्स असतात ज्या म्युकस सिक्रेट करतात. त्याच्यामुळे आपल्याला हाताला ते, आपण शुद्ध मराठीत भाषेत आपल्या हाताला त्या बुळबुळीत लागतात. ओके, आणि मग हे जे काही बुळबुळीत लागतात म्हणून आपण असं म्हणू शकतो म्युकस ग्लँड त्या सिंगल लेअरची जी इपिडर्मिस असते त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. देन द फूट इज मस्क्युलर विच इज प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साईड. मग बघा, हा फूट जो असतो तो मस्क्युलर असतो अँड दॅट फूट विच इज युज्ड ॲज अ लोकोमोटरी ऑर्गन अँड दॅट लोकोमोटरी ऑर्गन विच इज मॉडिफाईड फॉर क्रीपिंग, स्विमिंग और बरोईंग. बघा, तो ॲनिमल कुठे आहे, त्याचा हॅबिटॅट काय आहे, ह्याच्यावरनं त्या फूटचा यूज होणार आहे. आपल्याला माहिती आहे की सगळ्याच ॲनिमल्समध्ये फूट लोकोमोशनसाठी युजफुल असतात, तसं इथे पण मॉल्युस्कामध्ये फूट लोकोमोशनसाठी युजफुल आहे म्हणून आपण त्यांना लोकोमोटरी ऑर्गन म्हटलं. अँड डिपेंडिंग ऑन द हॅबिटॅट means where the molluscan animals are present, depending on that foot is useful as a creeping or swimming or for burrowing. Okay, then the next character, a thin muscular fleshy cover dorsal body wall which is present and we called it as a mantle or pallium, and the space which is enclosed by mantle that is known as a mantle cavity. मग बाहेरची शेल म्हणजे आउटरमोस्ट जे
प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं, ज्याला आपण शंख किंवा शिंपला म्हणतो. तो शंख आणि शिंपला आणि तो ॲक्च्युअल ॲनिमल ह्यांच्यामध्ये एक थिन लेअर प्रेझेंट असते, ज्याला बॉडी वॉल, ओके, डॉर्सल बॉडी वॉल, ज्याला आपण म्हणतो की मॅन्टल. आणि हा मॅन्टल जी कॅव्हिटी असते त्याच्यामध्ये, तर त्याला आपण म्हणतो मॅन्टल कॅव्हिटी. सो द शेल विच इज सिक्रेटेड बाय आउटर मोस्ट सरफेस ऑफ मॅन्टल. मग हे जे काही स्किन लाईक स्ट्रक्चर आहे, जे बॉडी आणि शेलच्या मध्ये असतं, ॲक्च्युली हा शेल सिक्रेट करण्याचं काम हे मॅन्टल करत असतो. म्हणजे ॲनिमल स्वतः, त्याची बॉडी, त्याच्यावरती एक कव्हरिंग, ओके, स्किनचं कव्हरिंग, ज्याला मॅन्टल म्हटलं, आणि ते मॅन्टल नंतर शेल डेव्हलप करण्याचं काम करत असतं. मग शेल काय आहे? सो द शेल इज हार्ड, कॅल्कॅरियस, अँड इट मे बी युनिव्हॉल्व, बायव्हॉल्व्ड, स्पायरल और कोन लाईक. मग बघा, शेल हार्ड आहे, कॅल्कॅरियस मटेरियलचं बनलेलं आहे. एक तर ते युनिव्हॉल्व असतं, म्हणजे एक उभा शंख आपण ज्याला म्हणतो, उभा शंख, जे वाळूमध्ये तुम्हाला शंख छोटे छोटे पेरा एवढे शंख सापडतात ते, ओके. आणि बायव्हॉल्व्ड म्हणजे आपण ज्याला म्हणतो शिंपला, की जो तुमची कंपास बॉक्स कशी असते, कंपास बॉक्स ओपन करताना त्याला खालचा हे असतं, बेस असतो, आणि वरनं त्याला एक लीड म्हणजे झाकण असतं, पण ते ओपन जेव्हा करतात तेव्हा ते पर्टिक्युलर हिंजेसमध्ये अटॅच झालेलं असतं, बरोबर. तसं ह्या बायव्हॉल्व्हमध्ये 2 वॉल्व असतात, दोन कप्पे किंवा 2 बाजू असतात. बाय वॉल्व, 2 वॉल्व असतात. कधी कधी ते स्पायरल असतात. जसं ॲपल स्नेल, जी आपण कॉमन आहे, आपल्या सगळ्यांनी पाहिलेली असते, तर ते ॲपल स्नेल सारखं त्यांची जी काही शेल असते ती गोल गोल स्पायरली गुंडाळलेली असते, किंवा डेंटॅलियम सारखी कोन लाईक असते. समटाइम्स द शेल इज इंटरनल और समटाइम एक्सटर्नल, अँड समटाइम इट इज रिड्यूस्ड और इवन ॲबसेंट इन सम ॲनिमल्स. मग बघा, काही ॲनिमल्समध्ये मॉल्युस्काच्या इंटरनल शेल असते, म्हणजे बॉडीच्या मध्ये, काही काही वेळेला एक्सटर्नल शेल असते, कधी कधी ती रिड्यूस्ड फॉर्ममध्ये असते, किंवा कधीतरी ॲबसेंट पण असते. सो इट डिपेंड्स. सो इट इज अबाउट दी शेल. द नेक्स्ट कॅरेक्टर, दॅट इज रेस्पिरेशन, विच इज टेक्स प्लेस बाय द गिल्स, विच कॉल्ड as the cnidia, and the body surface, mantle, or the lungs, they are also useful as a respiratory organ, and these body surface, mantle, or lungs, they are useful as a respiratory organ in the terrestrial form of the mollusca. Then the digestive system is complete. The buccal cavity, which contain a grasping organ, that is known as a radula, and the radula is with transverse row of the teeth. बघा, कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, जी बकल कॅव्हिटीपासून स्टार्ट होते, त्याच्यात एक ग्रास्पिंग ऑर्गन असतो रॅड्युला नावाचा, ओके. देन द नेक्स्ट वन, सर्क्युलेटरी सिस्टीम, विच इज ऑफ ओपन टाईप ऑफ circulatory system, means the internal organs, they remain bathed in the blood, and since we called it as the open type of the circulatory system. Then excretion, which is takes place by 1 or 2 pairs of the sac like kidneys असतात, की ज्या एक्सक्रिशनला, मीन्स रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल इज टेक्स प्लेस बाय दी किडनीज. म्हणजे काही एक्सक्रिशन होणार आहे, वेस्ट मटेरियल, नायट्रोजनस वेस्ट मटेरियल रिमूव्ह होणार आहे, ते किडनीच्या साह्याने होतं. Nervous system, which is consist of paired ganglion, cerebral, pleural, pedal, and visceral ganglions. They are remain interconnected by each other by the commissures and the connectives. बघा, नर्वस सिस्टीम आहे ती गँग्लियॉनची बनलेली असते. मग वेगवेगळे गँग्लियॉन हे थ्रूआउट बॉडीमध्ये स्प्रेड झालेले असतात, कारण आपण ऑलरेडी वरती बघितलं होतं की द बॉडी पार्ट विच इज डिवायडेड इन टू 4 पार्ट, हेड, विसरल मास, फूट अँड दी मॅन्टल. मग त्या प्रत्येक पार्टमध्ये गँग्लियॉन प्रेझेंट असतात. जसं सेरेब्रल गँग्लियॉन, प्ल्युरल गँग्लियॉन, पेडल गँग्लियॉन आणि विसरल गँग्लियॉन, आणि हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड असतात कमिश्युअर्सने किंवा कनेक्टिव्हजने. टेंटॅकल्स, आईज, स्टॅटोसिस्ट्स अँड दी ऑस्प्रेडिया, all these are the names of the sense organs which are present in the mollusca. Here the sexes are separate. Some animals, they are hermaphrodite. Okay, hermaphrodite means sometimes male and female, they are present in a same individual, but majority of the time the sexes are separate. Then the fertilization is either external or internal.
Then the segmentation, which is a spiral, means cleavage. Segmentation means the cleavage. When the process of formation of fertilized egg takes place, after the formation of fertilized egg, that fertilized egg shows further development, further cell division. So that is known as a segmentation, or we also call it as a cleavage. So the cleavage is a spiral, and the development may be uh, the indirect development, which includes the glochidium or the veliger larva. So all these are the general characters of the mollusca. So here onwards we study the classification of the phylum mollusca. We just study the classification in the next video. Thank you.